नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल यावर आधारित आपण प्रश्नोत्तर घेणार आहोत. यामध्ये 30 प्रश्नांचा समावेश आहे. भाग 1 आपण या ठिकाणी घेऊयात. यानंतर भाग 2, भाग 3 मध्ये तुम्हाला अनेक प्रश्न पाहावयास मिळतील. ओके, चला तर आपण सुरू करूयात. प्रश्न क्रमांक 1, भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? बरोबर उत्तर आहे 3रा. तर राजस्थान आणि मध्य प्रदेश नंतर 3,07,713 चौरस किमी क्षेत्रासह महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे. ओके. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी अंदाजे किती किमी आहे? तर बरोबर उत्तर आहे 800. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार त्याच्या दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा जास्त म्हणजेच 800 किमी आहे. प्रश्न 3, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक जिल्ह्यांचा समावेश होतो? बरोबर उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. या विभागात सर्वाधिक 8 जिल्हे असून तो क्षेत्रफळाच्या दृष्टीने ही सर्वात मोठा विभाग आहे. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या कोणत्या राज्याशी सर्वाधिक 8 जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत? बरोबर उत्तर आहे मध्य प्रदेश. महाराष्ट्राच्या उत्तरेला असलेल्या मध्य प्रदेश राज्याशी सर्वाधिक 8 जिल्ह्यांच्या सीमा भिडल्या आहेत. ओके. प्रश्न 5, 1 ऑगस्ट 2014 रोजी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? याचं बरोबर उत्तर आहे डी, पालघर. ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून 1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर या 36व्या जिल्ह्याची निर्मिती झाली. प्रश्न 6, खेड नावाचा तालुका महाराष्ट्रातील कोणत्या 2 जिल्ह्यात आढळतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय डी, रत्नागिरी आणि पुणे. महाराष्ट्र भूगोलानुसार खेड नावाचे 2 तालुके असून ते रत्नागिरी आणि पुणे या जिल्ह्यात आहेत. प्रश्न 7, सह्याद्री पर्वतातील शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम जास्तीत ते कमी कोणता? तर सर्वात जास्त शिखर 1 नंबरला येणार आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए, कळसुबाई 1646 मीटर सर्वात उंच शिखर. त्यानंतर साल्हेर 1567 मीटर. त्यानंतर महाबळेश्वर 1438 मीटर आणि सर्वात लहान शिखर सप्तशृंगी 1416 मीटर. अशा पद्धतीने उंचीनुसार उतरता क्रम या ठिकाणी आहे. कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर आणि सप्तशृंगी. प्रश्न 8, गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी डोंगर. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी डोंगरावर गोदावरी नदीचा उगम होतो. प्रश्न 9, तापी पूर्णा नदीचे खोरे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या दरीतून वाहते? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, खचदरी, रिफ्ट व्हॅली. तापी ही पश्चिम वाहिनी नदी असून ती खचदरीतून रिफ्ट व्हॅलीमधून वाहते. ओके. प्रश्न 10, कोकण किनारपट्टीवरील खलाटी म्हणजे काय? तर पहा, खलाटी म्हणजे किनारपट्टीचा सखल भाग, म्हणून बरोबर पर्याय आहे पर्याय ए, किनारपट्टीचा सखल भाग. कोकणातील पश्चिमेकडील समुद्राला लागून असलेल्या सखल मैदानी भागाला खलाटी म्हणतात. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो? त्यातील बरोबर उत्तर आहे पर्याय बी, आंबोली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस म्हणजे 745 सेमी इतका पाऊस आंबोली या ठिकाणी पडतो. प्रश्न 12, कापसाच्या पिकासाठी कोणती मृदा सर्वात उपयुक्त मानली जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय डी, काळी रेगूर मृदा. महाराष्ट्र पठारावरील बेसॉल्ट खडकापासून बनलेली काळी मृदा
कापूस पिकासाठी सर्वोत्तम असते? प्रश्न क्रमांक 13वा, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात कोणते खनिज प्रामुख्याने आढळते? तर याचं बरोबर उत्तर आहे उत्तर सी, मॅंगनीज. नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात मॅंगनीजचे मोठे साठे आढळतात, जे धारवाड खडक प्रणालीशी संबंधित आहेत. ओके. प्रश्न 14वा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, 365. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची दर चौरस किमी लोकसंख्या घनता 365 इतकी नोंदवण्यात आली आहे. प्रश्न 15वा, गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या घनता किती आहे, जी महाराष्ट्रात सर्वात कमी आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय डी, 74. गडचिरोली जिल्हा घनदाट जंगलांनी व्यापलेला असल्यामुळे तिथे राज्याची सर्वात कमी घनता 74 व्यक्ती प्रति चौरस किमी आढळते. प्रश्न 16वा, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय बी, चंद्रपूर. ताडोबा अंधारी हा महाराष्ट्रातील सर्वात जुना आणि महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात स्थित आहे. 17वा प्रश्न, नाशिक आणि मुंबई दरम्यान कोणता महत्त्वाचा घाट आढळतो? बरोबर उत्तर आहे पर्याय ए, थळघाट. कसारा घाट असेही म्हणतात. मुंबई नाशिक महामार्गावर थळघाट, ज्याला कसारा घाट असेही म्हणतात, तो स्थित आहे. प्रश्न 18वा, लोणार सरोवर जे एक रामसर स्थळ आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय डी, बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यात उल्कापातामुळे तयार झालेले जगप्रसिद्ध लोणार सरोवर स्थित आहे. प्रश्न 19वा, महाराष्ट्रातील अष्टविनायक स्थानापैकी सर्वाधिक 5 गणपती कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, पुणे. पुणे जिल्ह्यात अष्टविनायकाची सर्वाधिक 5 स्थाने आहेत. प्रश्न 20वा, महाराष्ट्राची अक्षवृत्तीय व्याप्ती खालीलपैकी कोणती आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, महाराष्ट्राची अक्षवृत्तीय व्याप्ती 15°37' उत्तर ते 22°6' उत्तर अक्षांशाच्या दरम्यान आहे. तापी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किमी आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, तापी नदीची लांबी जी आहे महाराष्ट्रातील ती 208 किमी आहे. तापी नदी मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येते आणि महाराष्ट्रात तिची लांबी 208 किलोमीटर आहे. प्रश्न 22वा, महाराष्ट्रात सह्याद्री या नावाने कोणत्या पर्वतश्रेणीला ओळखले जाते? तर पहा, महाराष्ट्रातली जी सह्याद्री या नावाने ओळखणारी पर्वतश्रेणी म्हणजे पश्चिम घाट. भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेल्या पर्वतश्रेणीला महाराष्ट्रात सह्याद्री असे म्हणतात. प्रश्न 23वा, पंचगंगा नदी खालीलपैकी कोणत्या 5 नद्यांच्या उपनद्यापासून बनली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, कुंभी, कासारी, तुळसी, भोगावती आणि सरस्वती. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी ही कुंभी, कासारी, तुळसी, भोगावती आणि सरस्वती या 5 नद्यांनी मिळून बनली आहे. प्रश्न 24वा, महाराष्ट्राच्या कोणत्या भागात काटेरी वने प्रामुख्याने आढळतात? आपल्याला माहीत आहे, जिथं कमी पाऊस तिथे काटेरी वने. बरोबर उत्तर आहे मराठवाडा. कमी पावसाच्या प्रदेशात विशेषतः मराठवाड्यात काटेरी वनस्पतींची वने आढळतात. प्रश्न 25वा, महाराष्ट्रातील प्रथम जलविद्युत प्रकल्प कोणता, जो रायगड जिल्ह्यात आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय ए, खोपोली. रायगड जिल्ह्यातील खोपोली हा महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प मानला जातो. स्रोत साहित्यात कोयनाचा उल्लेख प्रमुख प्रकल्पात आहे, पण रायगडमधील खोपोली हा ऐतिहासिकदृष्ट्या पहिला आहे. टीप स्रोतमध्ये कोयना विशेषत्वाने नमूद आहे, तरी पर्यायात खोपोली नसल्यास कोयना निवडावे.
परंतु प्रश्नात रायगडचा उल्लेख असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला खोपोली हे उत्तर द्यावं लागेल. ओके. प्रश्न 26वा. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून झाली आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय डी, धुळे. 1 जुलै 1998 रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार या आदिवासी बहुल जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. प्रश्न 27वा. कोकणातील नद्यांचा उत्तर ते दक्षिण असा योग्य क्रम कोणता? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, दमनगंगा, वैतरणा, काळू आणि उल्हास. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना प्रथम आपल्याला दमनगंगा, मग वैतरणा, त्यानंतर काळू आणि शेवटी उल्हास या नद्या लागतात. प्रश्न 28वा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे 2011च्या जनगणनेनुसार? तर महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, पर्याय डी. 2011च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा सिंधुदुर्ग आहे. प्रश्न 29वा. महाराष्ट्रातील कोणत्या डोंगरामुळे गोदावरी आणि भीमा या नद्यांची खोरी वेगळी होतात? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर. हरिश्चंद्र बालाघाट रांगेमुळे गोदावरी नदीचे खोरे उत्तरेला आणि भीमा नदीचे खोरे दक्षिणेला विभागले जाते. आणि शेवटचा आणि 30वा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या प्रशासकीय विभागाच्या चिन्हामध्ये म्हणजेच लोगोमध्ये ससा हा प्राणी चित्र कोणत्या विभागासाठी वापरले गेले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, छत्रपती संभाजीनगर या सर्वात मोठ्या विभागासाठी ससा हे लोगो म्हणून ससा या प्राण्याचं चित्र वापरण्यात आलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण 30 प्रश्नांची उत्तरं इथं दिलेली आहेत आणि 30 पैकी 30 गुणही आपण मिळवलेले आहेत. 100% आपला रिस्पॉन्स चांगला आहे. तर अशा पुन्हा वेगवेगळ्या विषयावर आधारित दररोज वेगवेगळे प्रश्न जे आपल्याला TET, सेट, नेटसाठी उपयुक्त ठरतील दररोज तुम्हाला दिले जातील. तर ह्या प्रश्नांचा सराव करा, उत्तरांचा सराव करा आणि लवकरात लवकर TET, टेट किंवा CTET अशा वेगवेगळ्या ज्या स्पर्धा आहेत त्या तुम्ही सहजपणे पास होऊ शकता. ओके. आज आपण पाहिलेला आहे संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल भाग 1. धन्यवाद.